है कि पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से पूरी तरह से पछाड़ के भेजना है। हिंदू मुस्लिम करण्यात किंवा राजकारणामध्ये रस नाही आहे. महिला ज्या आहेत, महिला ज्या पीडित महिला आहेत त्यांच्यासाठी काहीतरी काम करावं असं. अरे बच्ची आहे, आमची बच्ची अशी म्हणजे असं करून मोठी मोठी माणसं येतात तुम्हाला बच्ची नाही. सो गाईज, आजपासून मी विचार केलाय की मी पॉडकास्ट सुरू करू आणि माझ्या पॉडकास्टचं नाव असेल द कॉमन पॉडकास्ट. म्हणजे माझ्या पॉडकास्टमध्ये कॉमन लोकांचे मतं मी दाखवणार. आणि मग मी विचार केला की माझी पहिली गेस्ट असेल कोण. तर मग मी विचार केला खूप आणि माझी पहिली गेस्ट म्हणून माझ्या मम्मीला आज मी आणले. तर मम्मीला आज मी पॉडकास्टचा गेस्ट बनवण्याचं कारण असं की माझ्या मम्मीचे जे पॉईंट ऑफ व्ह्यू असतात ते मला खूप आवडतात हर गोष्टीमध्ये. तर मुंब्रामध्ये आता जे पॉलिटिक्स चालू आहे, राजकारण चालू आहे, त्याच्यामध्ये आता आपण बघू शकतो की एक मॅडम निवडून आल्या सेहर शेख म्हणून. तर त्यांचं आपण भाषण ऐकलं, त्याच्यामध्ये त्यांनी खूप साऱ्या गोष्टी बोललेल्या आहेत. कि पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है. तर ह्या सगळ्या गोष्टीवर मी माझ्या मम्मीचा पॉईंट ऑफ व्ह्यू ऐकायचा मला. हा, तर मला काय वाटतं, मी जेवढे पण आता सभा बघितल्या किंवा त्यांचं सत्कार समारंभ बघितला किंवा त्याच्यामध्ये त्यात एकही महिला दिसली नाही मला. मग ती हिंदू असो किंवा मुसलमान असो, सगळे पुरुषच दिसले. तर माझ्या मते त्यांनी हिंदू मुस्लिम किंवा हे न करता त्या एरियातल्या तरी कमीत कमी मुंब्रा एरियातल्या तरी महिला ज्या आहेत, महिला ज्या पीडित महिला आहेत त्यांच्यासाठी काहीतरी काम करावं असं मला वाटतं. फॉर एक्झाम्पल, हिंदू महिलांच्या समस्या कदाचित नसतील त्यांना माहिती, पण मुस्लिम महिलांच्या समस्या बऱ्याच अशा येतात की 3 तलाक पीडित महिला येत्या किंवा हलाला पीडित ज्या महिला येत्या त्यांच्याबद्दल त्यांनी काम करावं. नाहीतर मी आता बघते जेवढ्या सभा मी बघितलेल्या आहेत त्यांच्या अवतीभोवती फक्त पुरुष आहेत आणि त्यांना म्हणतात अरे बाळ आहे आमचं, छोटी मुलगी आहे. जर ते छोटं बाळ कशा काय असतील, त्या चांगल्या जिंकून आलेले आहेत. जिंकून आलेली व्यक्ती छोटं बाळ आहे का, आमची छोटी बच्ची आहे करून तिला आता लेडीज म्हणून दाबवण्याचा प्रयत्न करणार. मग ते कुठलेही पुरुष असो, मग ते हिंदू असो नाही तर हे असो मुस्लिम असो, त्यांनी स्त्रियांसाठीच काम केलं पाहिजे, स्त्रियांना बरोबर घेतलं पाहिजे. त्यांच्या सभेला मुली असाव्यात, स्त्री असाव्यात, बायका असाव्यात असं मला वाटतं. मला एकही त्यांच्या सभेमध्ये बाई दिसली नाही, फक्त पुरुष दिसले. त्यांनी स्त्रियांसाठी काहीतरी करावं असं माझं मत आहे. तर आता जे महाराष्ट्रामध्ये पॉलिटिक्स चालू आहे तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की नवीन लोक निवडून येत आहेत. तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की लोकांचं जे पॉईंट ऑफ व्ह्यू असतं, मम्मी ते आपण भाषण वगैरे ऐकतो. तर तुला पण माहिती आहे की हिंदू मुस्लिम त्याच्यावर लोक जास्त बोलतात आणि प्रगतीच्या दिशेकडे कुणाचं जास्त लक्ष नसतं आणि जास्त लोक बोलत नाहीत. तर तू मला सांग, आता मुंब्रामध्ये जे मॅडम निवडून आलेत सेहर शेख करून, त्यांच्यावर तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे? मला हिंदू मुस्लिम किंवा राजकारणामध्ये अजिबात रस नाही आणि हिंदू मुस्लिममध्ये तर अजिबात रस नाही. म्हणजे ह्या हिंदू मुस्लिम करण्यात किंवा राजकारणामध्ये रस नाही आहे अजिबात. फक्त मला असं वाटतं की त्यांनी पुरुषांच्या दबावाखाली येऊन जे पुरुष सांगतील तेच न करता स्त्रियांसाठी करावं. ज्या पीडित स्त्रिया आहेत, जर हिंदू स्त्रियांचा समस्या त्यांना नसतील माहीत तर ठीक आहे, पण मुस्लिम स्त्रियांच्या समस्या आहेत, हलाला पीडित स्त्रिया आहेत त्या किंवा 3 तलाक पीडित स्त्री आहेत त्या, त्यांच्याबद्दल काहीतरी करावं. आणि त्यांच्या सभेला कमीत कमी अर्ध्या तरी स्त्रिया असाव्यात. मी आता जेव्हा पण बघते त्यांच्या सभेमध्ये 1-2 सुद्धा स्त्री दिसत नाहीत, सगळे पुरुष आहेत, मोठे पुरुष येत आहेत. बच्ची थोडी आहे आप बच्ची थोडी आहे. तुम्ही मुंब्र्यामध्ये आहात म्हणजे मराठी समजत असेल तुम्हाला, मुंब्र्यामधल्या व्यक्तीला मराठी समजलं तर पाहिजे. ठाणे जिल्ह्यात मुंब्रा येतो तर तुम्ही लहान मुलगी थोडी आहात की अरे बच्ची आहे, आमची बच्ची अशी म्हणजे असं करून मोठी माणसं येत आहेत आणि तुम्हाला बच्ची म्हणतायत. बच्ची नाही, तुम्ही लहान बाळ नाही, तुम्ही निवडून आलेला आहे म्हणजे 21 वर्षापेक्षा मोठ्या नक्कीच असा. अच्छा, स्त्रियांच्या प्रगतीसाठी करावं काहीतरी असं मला वाटतं. आणि तुमच्या सभेला स्त्रिया असाव्या त्या. जर जी पुरुष जर म्हणते अरे बच्ची त्यापेक्षा जर एखादी बाई येऊन म्हणली की अरे हा, तर ते छान वाटलं असतं. हे पुरुषांना काय हे काय होईल माहिती आहे का, ज्या ग्रामीण भागामध्ये सरपंच आहेत, लेडीज सरपंच, त्या कशा नामधारी सरपंच आहेत, त्या नावाला लेडीज असते त्या आणि कामं मात्र त्यांचं नवरं करतात, पुरुष करतात, त्यांचं फक्त नाव असतं. तसं होऊ नये तुमचं असं मला वाटतं. तुम्ही स्त्रियांसाठी करावं, स्त्रियांना बरोबर घेऊन करा काम, असं माझं मत आहे.
आणि मला पुन्हा एकदा सांगते, मला ना जातीयवादामध्ये धर्मामध्ये रस आहे, ना मला तुमच्या राजकारणामध्ये रस आहे. एक स्त्री म्हणून मी तुम्हाला सांगते, पटलं तर ऐका, तुमची मर्जी, नाहीतर खरंच मम्मी तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ना मला खूप आवडला. तर आणि तुम्हालाही सांगतो गाईस, हा पॉडकास्ट आम्ही फक्त ॲज अ कॉमन मॅनचा पॉईंट ऑफ व्ह्यू, कॉमन पर्सनचा पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवण्यासाठी शूट केला आहे. ह्याच्यामध्ये आम्हाला कुणाला नाही ठेस पोचवायचे, कुणालाही नाही चुकीचं बोलायचे. तुम्हाला जर आवडला तर लाईक करा आणि नाही आवडला तर तुम्ही इग्नोरही करू शकता. आणि जर काही या व्हिडिओमध्ये चुकीचं वाटलं तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा, आम्ही तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा ऐकू. आणि आम्हाला कुणालाही दुखवायचं नाही आहे. जर काही चुकीचं वाटलं असेल तर त्यासाठी माफी, आणि पुढच्या पार्टसाठी सपोर्ट करा. थँक्यू. मेरी गाड़ी रास्ते पे चले बूम बूम, जैसे आमिर की फिल्म हो कोई धूम. बढ़ नहीं पाया मुझसे आगे तू देख, कर नहीं पाया मुझे तू ओवरटेक.